नमस्कार, आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज. सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज. रहिमतपूर शहर आणि परिसरातील नागरिकांचा संयम अखेर संपला आहे. रस्त्यांच्या निकृष्ट कामांमुळे आणि रखडलेल्या प्रकल्पांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज थेट रस्त्यावर उतरून आपला आवाज बुलंद केला. सातारा रहिमतपूर राज्यमार्गावरील एसटी स्टँड चौकात जोरदार रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. नेमकी काय आहे नागरिकांची मागणी? प्रशासन काय भूमिका घेणार? पहा सविस्तर बातमी फक्त रॉयल महाराष्ट्र न्यूजवर. त्या ठिकाणी आमची प्रामुख्याने मागणी आहे की जे रस्त्याचं काम त्या ठिकाणी पिरोलीच्या माध्यमातून होतं आहे ते काम निकृष्ट दर्जात झाले, ते परत करून आम्हाला त्या ठिकाणी परत काम करून आमची मागणी आहे प्रामुख्यानं. आणि लवकरात लवकर पावसाच्या आधी ते पूर्ण काम व्हावं. तसं अधिकाऱ्याने आम्हाला लेखी दिले की 2 महिन्यामध्ये ती कामं पूर्ण करून घ्यायची जबाबदारी त्या ठिकाणी पिरोलीच्या अधिकाऱ्याने आम्हाला उत्तर दिलं आहे. त्या ठिकाणी 2 ऑक्टोबरला मी गांधी जयंतीनिमित्त उपोषणाला बसलो होतो की ह्या कामाची सगळी चौकशी व्हावी आणि ती कामं पूर्ण व्हावी. 22-23मध्ये त्या कामाची वर्क ऑर्डर निघाली. 1 वर्षाचा कार्यकाल होता त्या कामाचा, परंतु आज 3-4.5 वर्ष झाली, अजून काम त्या ठिकाणी पूर्ण झालं नाही. आमची मागणी आहे की त्या ठिकाणी त्या कामामध्ये पैसे उपलब्ध आहेत, बजेटरी प्रोव्हिजन असताना कामाची त्या ठिकाणी उशीर का होतो आहे? ते त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा असेल किंवा कॉन्ट्रॅक्टरचा दोष असेल, परंतु त्या दोषासाठी सामान्य माणसाला त्या ठिकाणी त्रास होतो आहे. अनेक अपघात झाले, अनेक माणसाचे हातपाय मोडले, अनेक खड्डे असतील, हे असतील, त्यामुळं सामान्य माणसाला त्या ठिकाणी त्रास होतो आहे. तो त्रास कमी झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्वांनी, वासुदेव माने काका असतील, मी असेल, आमचे नगराध्यक्ष आहेत, सगळे माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष आणि गावातले प्रमुख नागरिक, सातत्याने त्यांची मागणी होती की हे कामाची चौकशी व्हावी, हे काम पूर्ण व्हावं. शेवटी लोकांच्या भावनेचा आदर करून त्या ठिकाणी आम्ही परवा PWDला पत्र दिलं की त्या ठिकाणी जर त्या कामाचं पूर्ण झालं नाही तर आम्ही रस्ता रोको करणार आहे. आणि त्यांनी शब्द दिला आहे की 2 महिन्यामध्ये सगळी कामं आम्ही पूर्ण करून घेतो. रहिमतपूर परिसरामध्ये जे रहिमतपूर शहर हद्दीत जे 2019 पासून जी रस्त्याची कामं झालेली आहेत, अपूर्ण अवस्थेत असलेली कामं आणि त्याला क्वालिटी नसल्यामुळं संबंधित ठेकेदारानं जाणीवपूर्वक शासनाचा पैसा मातीत कसा घातला, तर त्याचं ज्वलंत उदाहरण हे रहिमतपूरमध्ये झालेल्या रस्त्याची कामं. आमची एकच मागणी आहे, रहिमतपूरमधल्या परिसरातल्या लोकांना या झालेल्या कामाचा पश्चाताप होतो आहे, किंबहुना ही कामं क्वालिटी झाली पाहिजे, एवढंच आमचं प्रामाणिक मत आहे. रस्त्याबाबत आंदोलन झालं हे थोडंसं मी येऊन 3 महिने झाले. त्याच्या अगोदरचा विषय होता. सुरुवातही झाली 2-3 दिवसापूर्वी कामाला सुरुवात, किंवा त्याच्या अगोदरच सुरुवात झाली आणि गॅप पडला होता. संबंधित ठेकेदारचं थोडं आहे रेकॉर्ड, पण आम्ही त्यांच्याशी मी चर्चा केली असता ते म्हटले इथून पुढे मी कंटिन्यू काम करीन. 2 महिन्यात साधारण रस्त्याची जी कामं आहेत त्यांची अपूर्ण ती चांगल्या दर्जाची करून देईन असं त्यांनी ठामपणे सांगितलं ना. आणि आमची जबाबदारी ती आहे, आम्ही चांगलं काम करून घेऊ. दुसरी गोष्ट, जे पुलाचं काम आहे पर्यायी मार्गासाठी आपण परवानगीसाठी कलेक्टर ऑफिसला केलेलं आहे. ती परवानगी आलं का आपण ते पर्यायी मार्ग लोकांना काढून देऊ आणि ते पुलाचं काम पाडून नवीन पूल करण्यात येईल, जेणेकरून पुलाचं कामाला थोडं लेंदी होऊ शकतं काही अडचणी आल्या तर, पण मॅक्झिमम पाऊस ऐका ना, पुलाचं काम कॉन्क्रीटचं काम असतं ना, क्युरिंग वगैरे असतं, तो पिरियड लागणार आहे तेवढंच. पण बंद परवानगी मी स्वतः नाही, हे पण बघतील आणि मी स्वतः साहेबांशी कॉन्टॅक्ट करून प्रांत साहेबांशी ते परवानगी आणेल. आणि तुम्हाला खात्री देऊन सांगतो की हा विषय जी तुमचा प्रलंबित आहे मागचा, 100% मी प्रयत्न करणार आणि मला त्यात यश येईल की जेणेकरून तुमचं सगळ्यांचं समाधान होईल. आणि आजपर्यंत तरी घटना कधी घडली नाही. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा रस्ता रोको झाला असेल ते मागच्या साहेबांचं झालेलं आहे, कधीही घडलेलं नाही. या अगोदरही मी जेई म्हणून इथं काम केलेलं आहे, चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे. त्यामुळे इथून पुढंही 3 वर्ष मी तुमची सेवा 100% चांगल्या प्रकारे करीन. आज तालुक्यात माझं तुम्ही रेकॉर्ड घ्या, 80% ह्या तालुक्यातले खड्डे मी स्वतः भरलेले आहेत, भरून झालेले आहेत माझे पूर्ण. काही ठिकाणी जिथं सामान्य जनतेचा जरी मला फोन आला तरी मी काम करणारा माणूस आहे, 24 तास फोन उचलणारा माणूस आहे, टाळणारा माणूस नाही. तुम्ही कधी काही अडचण आली, काम चालू असताना मला 100% सांगा, त्याचं सोल्युशन मी 100% काढणार. काम पूर्ण झाल्यानंतर अवघड होतं तर चालू ह्याच्या स्थितीत मला काही अडचण सांगा. तुमचं जेवढी ह्या परिसरातली कामं आहेत 100% ते पूर्ण करण्याची मी ग्वाही देतो.
धन्यवाद. साहेब एकच विषय 19 नोव्हेंबर 2025चा शासनाचा GR आहे आणि याच्यामध्ये दिलेलं आहे की 48 तास निदर्शनास आणून दिल्यानंतर 48 तासाच्या आत खड्डे न बुजवल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराविरुद्ध शिस्तभंग कारवाई करण्यात येईल. आमची विनंती आहे की आत्ता झालेली चूक आहे हे एक मार्गदर्शक उदाहरण होईल सगळ्यांना की संबंधित भले मागचे असतील पण तशी तुम्ही शिफारस तुमचे समकक्ष असतील तुम्ही वरिष्ठांना त्याबद्दल कळवा असं झालेलं आणि ह्या पद्धतीनं कारवाई हो, त्या करण्याची पद्धतीनं विनंती चालू आणि ठेकेदारावरही शिस्तभंगाची कारवाई करावी. हो, करू 100% याच्यावर कारवाई.